अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा येथील गोमांस विक्री करणाऱ्या दुकानांवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापे टाकत 285 किलो गोमांससह 93,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत अहिल्यानगर शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी सूचना देत पथकास रवाना केलं। दरम्यान पथक अहिल्यानगर शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की तन्वीर कुरेशी, शहानूर कुरेशी हे त्यांच्या सर्जेपुरा येथील दुकानात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करतात। मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचासमक्ष पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन त्या दुकानाची पाहणी केली असता तिथे 3 दुकानात गोमांस विक्री करताना आढळून आल्याने दुकानातील तन्वीर सत्तार कुरेशी, शहानूर मुस्ताक कुरेशी आणि एक विधी संघर्षित बालक अशांना ताब्यात घेतलं। पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपींच्या दुकानातून 93,200 रुपये किमतीचे 285 किलो गोमांस, वजन काटा, लोखंडी सत्तूर, सुरा असा मुद्देमाल जप्त केलाय। तर आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह तोपखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।